काल भारताची पहिली हार झाली वुमेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये आणि ती सुद्धा साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट होती. आणि हा अतिशय चुकीची वेळ मी म्हणू शकतो की चुकीची वेळ होती हारण्याची. कारण आता क्वालिफाय होण्याचे सेमीफायनलचा चान्सेस खूपच कमी झालेत. कारण आपले 2 सामने उरलेत ऑस्ट्रेलियाशी आणि बांगलादेशशी. बांगलादेशचा सामना आपण जिंकणं एक्सपेक्टेड आहे, पण ऑस्ट्रेलिया वर्सेस आपण हरवू शकतो नक्कीच ऑस्ट्रेलियाला. बट ऑस्ट्रेलियाची टीम बघता आणि आपल्या टीमचा कॉन्फिडन्स आणि एकूणच कालच्या मॅचचा परफॉर्मन्स बघता खूपच अवघड जाणार आहे. खूप कष्ट घ्यायला लागतील, लक आपल्या बाजूनी असायला लागेल. आणि तर जर आपण हे 2 सामने जिंकलो तरच आपण सेमीफायनलला क्वालिफाय होऊ शकू. अनलेस साऊथ आफ्रिका त्यांच्या 2 सामन्यांमधील एक मॅच हरते. बट ते आय थिंक अवघड आहे. सो आता सगळी भिस्त आपल्या हातात आहे की आपण कसे खेळतो ऑस्ट्रेलिया वर्सेस. कालचा परफॉर्मन्स काल असं वाटत होतं साऊथ आफ्रिकानी बदला घ्यायच्या हेतूनी खेळत होते. म्हणजे काही राग मानून किंवा अशा हेतूनी नाही, बट ते मोटिवेटेड होते आणि की आपल्याला आता भारताला हरवायचं हे ठरवूनच आलेले होते आणि ते त्यांच्या खेळामध्ये दिसत होतं. स्पेशली मारिझान काप ती ज्या मोटिवेशनने काल खेळली आहे, ती अनस्टॉपेबल होती काल. मला नाही वाटत तिला कोणी काल आउट करू शकलं असतं. आपण कॅचेस सोडले तिचे ऑब्व्हियसली, बट ती ज्या प्रकारे खेळत होती ती निश्चय करून आलेली होती की भारताला आज हरवूनच ती थांबेल आणि तिने ते करून दाखवलं. सो आता आपण पुढे बघूया काय होतंय भारताचं पुढच्या 2 सामन्यांमध्ये आणि भारत सेमीफायनलला पोहोचू शकतो की नाही.